श्री स्वामी समर्थ। 3 मार्च रोजी ग्रहण आहे। या ग्रहणामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणती उपासना केली पाहिजे, जेणेकरून ह्या ग्रहणाचा आपल्याला कोणताही त्रास होणार नाही आणि आपल्याला जेवढा आपण उपासना करू, उपाय करू, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल। तर तुम्हाला ह्या ग्रहणाच्या वेळेस जर तुम्ही काही कारणास्तव बाहेर जात असाल घरातून किंवा ऑफिस निमित्त तुम्ही घराबाहेर पडत असाल, तर घरी आल्यावरती ग्रहण संपल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, दूध किंवा एखादं फूल किंवा एखादं गंगाजल तुम्ही त्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। शक्य असल्यास तुम्ही जर हातामध्ये कलावे बांधले असतील किंवा अशा प्रकारचे धागे म्हणा किंवा तुम्ही रत्न धारण केलं असाल किंवा रुद्राक्ष धारण केलं असाल, तर ते ग्रहणाच्या नंतर तुम्हाला ते स्वच्छ पाण्याने धुवून थोडासा दुधाने अभिषेक करून त्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्या गोष्टी पुन्हा धारण करायच्या आहे। गर्भवती स्त्रियांनी शक्यतो ग्रहणाच्या वेळेस बाहेर पडणं टाळलं पाहिजे। जर तुम्ही ग्रहण लागण्याच्या अगोदर जर काही वस्तू घरी आणून ठेवलात, म्हणजे सुखे पदार्थ, तांदूळ म्हणा, दूध म्हणा किंवा एखादं अन्नधान्याचे काही गोष्टी असतील, त्या घरी आणून ग्रहण संपल्यानंतर त्या वस्तू जर तुम्ही डोनेट केला तर तुमच्यासाठी खूप चांगले फायदे होऊ शकतात। ग्रहणाच्या वेळेस तुम्ही ओम नमः शिवाय किंवा विष्णूजींचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या मंत्राचा जप केला पाहिजे। जेवढा तुम्ही हा मंत्र जप कराल तेवढा तुमचा पुण्याचा साठा वाढेल। हा उपाय नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ।